आता आवरून झाले कपडे वगैरे घालून. हाय आजचा नाश्ता. आधी गरम पाणी पितो. हे आपलं कोमट पाणी आणि हा आहे गुळात बनलेला शिरा. पिणार आहे आता पाणी. तर चला चाललोय आज कोयत आणायला. काल मोटर वगैरे बसून झाली आहे, पाणी वगैरे सगळं सुरू झालंय. पण आता जायचंय मका कापायला. कोयता शोधायला आलतो माळ्यात. इथं दिसतोय वाटतं कोयता. हे काही कोयताच नाही हा. तर मग त्यानंतर भेटला कोयता. कोयता घेतल्यानंतर चला आता चाललोय रानात कोयता घेऊन. त्याला आता धार लावा लागेल. आलोय आता रानात. ही आहे आमची कुत्रा गँग. आता तुम्हाला शिकवतो या ब्लॉगमध्ये कोयत्याला धार लावायची कशी बघत राहा तुम्ही. आत्ता झालं इथं बाईचे गाणे सुरू येतं. गाणे सुरू प्लस काम चालू. पण बाईचे गाणे फुल बिहारी राहतात. यूपी से सर. भाई तुम यूपी से हो कि बिहार से? यूपी वाले गाणे हैं ये. चला मी आलोय आत. तर लावूया कोयत्याला धार. त्यासाठी ठेवणार खाली. देसी जुगाडू चालला आणला इथं. ओके. आणि हे आपलं धार लावायचं यंत्र जेने आज मी लावणार. मित्रांनो एक व्हिडिओ काढला होता पण आपला कॅमेरा चुकला आणि डायरेक्ट माझं मुंडकं त्याला सेटअप असा लावला होता. पण थोडा खाली होता त्यामुळं वन मोर ट्राय. चला मित्रांनो करूया स्टार्ट. चला मित्रांनो झाले दार लावून.
पहिल्यासारखा सेटअप करून ठेवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे लावली आपण काय त्याला धार दोन्ही बाजूनी. चला आता भाई राहिलाय, आता पाणी भरणार आहे मग आम्ही जाणार इथं मका कापायला. त्याआधी हा रोटा सोडणार आणि ती ट्रॉली तोडणार. क्या ये कब का खरीदा है भाई? अपन क्या हीरो से कब जब बाजा बजेगा ना तब उसका ऐसा रख के तब वीडियो बना. चला झाली आता आपली टारली ट्रॅक्टर अटॅच सोडलाय रोटा. तर जायचंय मका आणायला. आता चाललोय आम्ही मका आणायला. आपले थोडे पार्सल बिंग घेऊन म्हणजे कोयते ते ट्रॉली ट्रैक्टर. पानी की बाटली भी लो भाई. तो चलो. कड़वा है नहीं मक्खा लगता है वो. कड़वा है भाई. और भाई और मक्खा काट के रोड के दोनों बाजू कितना बड़ा बड़ा गड्ढा है. अगर इसमें ट्रैक्टर जाए तो पलटी हो जाएगा. कितना मजा आ रहा है ना मुझे खाने में. हो जाएगा पलटी. आगे का लेने का इधर का. चलो चलो आ गए अपन.
मगर एक काट के लेके जाना पडेगा. तर मी आणि भाईनी मिळून कापलं एवढी मका. नहीं का इतना ही जाएगा. अभी वो पूरा भर के ऊपर हो जाएगा. अगर ये भर गया ना, अगर ज्यादा नहीं हुआ तो काटेंगे. सगळी एवढी मका कापली आम्ही, एवढी ट्रॉली भरून. जास्त नाही कापली कारण की आम्ही दावे नव्हते आणले बांधायला आणि साईडचं तिथे पण नव्हतं लावलं. तर मग आता निघालो आम्ही. काही ठेवीत होता कोयते. ऊन जास्त असल्यामुळं तहान लागली होती. मग आम्ही दोघं पाणी आता निघालो शेतात. आलो ट्रॅक्टर घेऊन घरी. मक्का. तर मित्रांनो आता ट्रॅक्टर आणून लावलाय. आता गिन्नी गवताचे भरणं करायला. पाणी गेले सुरू. चला केलं आता पाणी सुरू. चाललंय गिन्नीला पाणी. पाणी झालं स्टार्ट. आलं इथपर्यंत. बघा नाव बरे आहे. बुरक्या कुत्र. हे आमच्या झाडाचे पेरू. हे दगड बाहेर टाकायचे फोडून. हे खातात आलेले आहेत. त्या दिवशी खत टाकलं होतं त्या दिवशी. तर चला मित्रांनो तिकडचे दगड उचलून इकडे टाकलेत. आता पाणी दुसऱ्या ह्याच्यात लावितो आणि मग मकाचा ट्रॅक्टर खाली करतो. मका खाली करण्यासाठी टारलीचे मागचं हे फाळकं काढून ठेवावं लागतं. मग मीन भाईने ते फाळकं काढून ठेवलं. मग टारली डम्पिंग करून केली मका खाली. हा या संध्याकाळचा व्ह्यू. अण्णांनी दलचं भरणं केलं पूर्ण घासाचं. हे एक खांड आणि खालचं मी पण पूर्ण केलं तेवढं. आता आलो होतो हा एल्बो घेऊन असाच या खांडात पाणी लावण्यासाठी. आणि हा या संध्याकाळचा सीन तो या पुढच्या ब्लॉगमध्ये.